नमस्कार. मी प्रीतम पांढरे. आज सकाळची ब्रेकिंग न्यूज आहे. पश्चिम बंगालमधून येते. ती अशी की आज दुपारी 11च्या किंवा 12च्या दरम्यान शुभेंदू अधिकारी हे बंगालचे जे मोठे नेते आहेत, ते आज शपथ घेणार आहेत ते आणि त्यांच्याबरोबर आज 5 मंत्री त्यांच्याबरोबर आज शपथ घेणार आहेत. आणि आत्ताची ब्रेकिंग न्यूज अशी येते की ते आता निघालेत शपथविधीसाठी आणि ते अशा कपड्यात निघाले, ते भगवा कपडे घालून निघाले आहेत. यातून ते म्हणजे बंगालची जी राजकीय स्थिती ती कुठल्या दिशेला चालली, म्हणजे आता भाजपचे जे 207 आमदार आलेत, त्यातून तर असंच दिसतंय की आता बांगलादेश आणि पश्चिम बंगाल यांच्यात हा संघर्ष वाढतच जाणार आहे आता. कारण तिथं जे सरकार आहे तेही मुस्लिमवादी किंवा इस्लामवादी आहे आणि इकडं आता झालेलं पश्चिम बंगालला चिटकून बांगलादेशला चिटकून ते पण आता भगवाधारी झाले किंवा भाजप म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष आणि तिकडं इस्लाम, म्हणजे आता संघर्ष वाढत जाणार हे दिसतंयच. तर आता बघूया आता असं दिसतंय की आता 11:30 किंवा 12च्या दरम्यान ते शपथ घेतील. आता बघू त्यावेळेस कोण कोण हजर राहते. मोदी येतात का, अमित शहा येतात का. तर असं राजकारण सध्या पश्चिम बंगालमध्ये दिसते आणि हिंदू मुस्लिम ही तेढ वाढत जाणार असंच दिसतंय यातून. कारण सध्याची जी स्थिती आहे त्यातून तर असं वाटतंय की तिथं धार्मिक तेढ वाढत जाणार आहे. तुम्ही परवा दिवशी जे व्हिडिओ बघितले असतील पश्चिम बंगालमधले, की कशा प्रकारे तिथं सध्या काय म्हणू आपण की तिथं सध्या अशा प्रकारच राजकारण चालू आहे की धर्मात किंवा तिथं जातीत असा भेद नाहीच. धर्मात आहे पण जातीत असं राजकारण नाहीच तिथलं पश्चिम बंगालमध्ये. आता तिथं पहिल्यापासूनच असं आहे की ज्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष तिथं सत्तेत होता आणि टीएमसी म्हणजे ममता बॅनर्जींचा पक्ष ज्यावेळेस तिथे विरोधी पक्षात होता, त्यावेळेस ही पक्षावरहीच तिथं राजकारण चालत होतं. ते अशा प्रकारे की तिथं जातीत राजकारण चालतच नाही. पक्ष म्हणजे टीएमसी आणि कम्युनिस्ट हे कार्यकर्ते भेटले जाईल, म्हणजे तिथं जे आहे ते राजकारण जातीत नव्हता, आपल्या पक्षांवर तिथं राजकारण होतं. तर आता बघूया